आणि मग आता हे फ्री आहे सगळं आहे, पण पैसा कुठून तरी येत असेल ना सर, हे कसं मॅनेज करतात तुम्ही एवढे सगळे एक्सपेन्सेस? आता एखादं ऑफिस चालवायचं म्हणलं की 2-3 लाख रुपये तरी लागतात आम्हाला, तर हे तुम्ही मंथ ऑन मंथ आणि इयर ऑन इयर कसं चालवताय? समाजात दानशूर लोक भरपूर काय आहेत हे आपण ऐकत आलो होतो, पण जेव्हा आम्ही स्कूल स्टार्ट केली तेव्हा जो अनुभव आला, खरोखर दानशूर शब्दाचा अर्थ काय असतो म्हणजे डोनर्स. तुमच्या भाषेत डोनर्स, आणि आम्ही ग्रामीण भागात काय म्हणतो की दानशूर व्यक्ती, एक आर्थिक सहकार्य करा. जेव्हा आम्ही हा स्कूलचा प्रोजेक्ट लोकांसमोर मांडला, जे कॅपेबल आहेत फंड देण्यासाठी, त्यांना जेव्हा हे सर्व प्रक्रिया सांगितली की आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हे मोफत शिक्षण देतोय, तेव्हा सढळ हाताने दान करणारे काही लोक मिळाले आम्हाला, काही नाही मानणारे मिळाले. तुम्ही इंडिव्हिज्युअल्स कडनं डोनेशन्स घेतात का कॉर्पोरेट्स कडनं? काही इंडिव्हिज्युअल्स आहेत, काही कॉर्पोरेट कंपनीज आहेत, ज्यांचा हेतू आहे की ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावं किंवा आम्ही जे देतो इंग्लिश माध्यमाचं त्या पद्धतीचं शिक्षण मिळावं. ते लोक स्वतःहून आमच्याकडे डोनेशन्स देतात. काहींनी आम्हाला इयरली वार्षिक आमच्याकडून वर्गणी एवढी घेऊन जात जा, तुमच्याकडून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एवढं जर होतंय, तर तसे काही लोक आहेत, तेवढं पुण्य मिळतं. त्यात काय आम्हाला असे लोक मिळाले की बर्थडे सेलिब्रेट करायला आपल्या स्कूल्स वरती येतात. 10-20 हजार रुपये खर्च जो आहे हॉटेलमध्ये त्या मुलाचा बर्थडेचा खर्च असेल, तो संपूर्ण खर्च हा वह्या पुस्तकं आपल्या स्कूल्स वरती देतात पॅरेंट्स. म्हणजे कुठंतरी हे ग्रामीण भागातल्या शिक्षणाला एक चालना मिळते, त्यासाठी उपयोग होत आहे आम्हाला.